दरम्यान मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचे हे उपोषण सुरू आहे। सरकारकडून जरांगेंसोबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाहीये। मनोज जरांगे पाटील चौथ्यांदा उपोषणाला बसलेले आहे। सगळे सोयरेविषयी जे काही आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण करा अशी मागणी ते करताना दिसून येत आहेत। मात्र सरकारकडून असून त्यांच्या सोबत कोणती बोलणी झाली नसल्याची माहिती समोर येते। तर याआधी लोकसभा निवडणुकीच्या आधी तिसरं उपोषण केलं होतं जरांगे पाटलांनी, मात्र त्यावेळेला सुद्धा मोठं काही त्यांच्या हाती लागलं नसल्याचं दिसून आलं आहे। दरम्यान मागच्या अधिवेशनामध्ये एक विशेष अधिवेशन बोलवून इथं जरी आरक्षण दिलं असलं तरी देखील जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं नाहीये आणि त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला होता। ज्यांना पाडायचं त्यांना पाडा असं आवाहन त्यांनी समाजाला केलेलं होतं आणि त्यानंतर आता जेव्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल आलाय त्यानंतरचं हे उपोषण आहे। चौथ्यांदा जरांगे पाटील उपोषणाला बसलेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।